आज आपण चवळीचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी मस्त हा पेपर डोसा तयार होतो, तुम्ही पाहू शकता। उडदाच्या डाळीचा वापर न करता आपण हा पेपर डोसा तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता किती मस्त हा कुरकुरीत तयार झालेला आहे। प्रोटीनने भरपूर असा हा डोसा तुम्ही नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा दोन्ही वेळच्या जेवणासाठी देखील तयार करून घेऊ शकता। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता तांदूळ घेत आहे। तर हे तांदूळ एका वाटीने आपल्याला मोजून घ्यायचे आहेत। इथे मी 3 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही कुठलाही जाड आणि जुना तांदूळ इथे वापरू शकता। त्याच वाटीने 1 वाटी मी इथे गावठी चवळी घेतलेली आहे। तुम्ही याऐवजी पांढऱ्या चवळीचा देखील वापर करून घेऊ शकता। शिवाय चवळीमध्ये पण 2 प्रकार आहेत, लहान पण चवळी असते आणि मोठ्या आकाराची पण चवळी असते। तर कुठलीही चवळी तुम्ही इथे वापरू शकता। अर्धा चमचा इथे मेथी दाणे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ आपल्याला आता धुवून घ्यायचं आहे। तर भरपूर पाणी घालायचं आणि चोळून चोळून हे आपण धुवून घेऊया। इथे मी रेशनचे तांदूळ वापरले, त्यामुळे मी हे तांदूळ 3 ते 4 वेळा व्यवस्थित नळाखाली धुवून घेणार आहे। तांदूळ आणि चवळी आपल्याला एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे। तर इथे मी हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून ह्याला 7 ते 8 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर हे काम तुम्ही ज्या दिवशी नाश्ता बनवणार आहे त्याच्या आदल्या दिवशी करायचं आहे, म्हणजे आदल्या दिवशी सकाळी हे आपल्याला भिजत घालायचं आहे आणि रात्री झोपण्या अगोदर आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। तर आता बघा 7-8 तास झालेले आहेत, त्यापेक्षाही जास्त झालेले आहेत। चवळी चांगली मस्त अशी फुलून आलेली आहे, चांगली भिजलेली आहे, तांदूळही व्यवस्थित भिजला गेलेला आहे। आता याला आपल्याला दळून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण चवळी आणि तांदूळ काढून घेऊया। पाणी मात्र मी व्यवस्थित हे धुतले असल्यामुळे पाणी हेच वापरणार आहे। तुम्ही फ्रेश पाणी वापरलं तरी देखील चालू शकेल। आपल्याला इथे एक स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी वापरा आणि मिक्सरला हे आपण दळून घेऊया। इथे मिक्सरला मी एक स्मूथ बॅटर तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। याच पद्धतीने आपण बाकीचं सर्व पीठ तयार करून घेणार आहोत। इथे मी सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे। पीठ तयार केल्यानंतर ह्याला आता 2 ते 3 मिनिटं चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। असं फेटल्यामुळे ह्यामध्ये हवा चांगली निर्माण होते आणि मग आपलं पीठ जे आहे ते चांगलं जाळीदार तयार होतं। आता याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते बघा, अशी डोशासारखी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे। झाकण ठेवून हे पीठ आपण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देणार आहोत। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता पीठ बघा मस्त असं फुललेलं आहे, जाळी पडलेली आहे, त्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे। तर हे पीठ आपण हलक्या हाताने चांगलं एकत्र करून घेऊया आणि पीठ थोडं आपल्याला घट्ट वाटते, त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करावा लागेल। तर अगोदर मी हे पीठ चांगलं व्यवस्थित करून घेते। यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि यानंतर थोडंसं पाणी आपण घालणार आहोत। सर्व चांगलं आपण एकजीव करून घेऊया। पीठ आपलं आता तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। थोडंसं घट्ट पीठ मी इथे ठेवलेलं आहे। आता आपण डोसा कसा बनवायचा ते पाहूया। इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यावर तेल लावून घ्यायचं, चांगलं पसरवून घ्यायचं आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे। तवा चांगला गरम झाला की आपल्याला हे तेल जे आहे ते काढून टाकायचं आहे, चांगलं पुसून घ्यायचं आहे तवा। तवा चांगला पुसून घेतला की चांगला गरम झाल्यानंतर ह्यावर पाण्याचा हपका मारायचा आणि संपूर्ण तवा आपल्याला चांगला कोरडा करून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे। आता डोसा बनवण्याकरता आपला तवा चांगला तयार झालेला आहे, यावर आपण डोसा घालूया। एक पळी पीठ आपण ह्यावर घालणार आहोत, मध्यभागी घालायचं। गॅसची आच मध्यमच ठेवलेली आहे मी आणि डोसा चांगला पसरवून घ्यायचा आहे। अगदी मस्त गोल गोल असा हा डोसा आपण फिरवून घेऊया। बघा मस्त असा हा डोसा तयार होतो। आता वरून ह्यावर तेल, तूप, बटर तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही वापरू शकता। मी इथे तेल वापरते। वरून थोडंसं तेल घालायचं आणि मध्यम आचेवरच आपण ह्याला चांगलं क्रिस्पी तयार करून घेणार आहोत। आता बघा हा डोसा जो आहे तो कडेने चांगला सुटायला लागलेला आहे, चांगला असा क्रिस्पी तयार झालेला आहे। तर ह्याला आपण काढून घेऊया।
पहिला डोसा जो असतो तो फारसा चांगला होत नाही, कारण की तव्याचं तापमान व्यवस्थित सेट झालेलं नसतं. तर हा पहिला डोसा जो आहे तो आपण काढून घेऊया. तरीसुद्धा खूप छान झालेला आहे हा डोसा, पाहू शकता तुम्ही. आता दुसरा डोसा बनवताना तेल लावण्याची गरज नाही, तर ह्यावर पाणी शिंपडायचं आणि ते पुसून घ्यायचं आहे. आपल्याला तवा चांगला कोरडा करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा तवा तयार करून घ्यायचा. आता तव्याचं टेम्परेचर आपण डाऊन केलेलं आहे. यावर पीठ घालायचं आणि गोल गोल फिरवून घ्यायचं. प्रत्येक वेळेला आपल्याला अशा पद्धतीनेच तवा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे डोसे खूप छान निघतात. बघा, मस्त असा हा डोसा तयार होईल. तुम्ही पाहू शकता याला किती मस्त डोसे तयार होतात. उडदाची डाळ न वापरताही आपण उडदाच्या डाळीसारखाच हा डोसा तयार केलेला आहे. मस्त असा कुरकुरीत हा डोसा तयार होतो, खायलाही चविष्ट लागतो. नक्की ट्राय करून बघा. आता हा डोसा आपण एकदम क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तवा पण आपला व्यवस्थित तापलेला आहे, त्यामुळे आता हा डोसा पहिल्या डोस्यापेक्षा एकदमच कुरकुरीत तयार झालेला आहे. किती मस्त डोसा तयार झाला तुम्ही पाहू शकता. चला तर मग हा डोसा आपण काढून घेऊया. इथे आपण हा डोसा जो आहे तो आज बटाट्याची पिवळ्या भाजीसोबत सर्व केलेला आहे. तुम्ही नारळाच्या चटणीसोबतही खाऊ शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.